महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर ताई या कुठल्या महिलांना हवा देतात, तर त्यांची पाद्यपूजा ज्या महिला करतात संघटनेतल्या, त्यांना त्या 2 दिवसात हवा देतात, हे मी प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे. त्यानंतर मी दुसरी एक पोस्ट केली होती, की आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाला त्या कॅपेबल होत्या का, तर अजिबात नव्हत्या. हे महाराष्ट्राने वेळोवेळी पाहिलेलं आहे. कारण महिलांच्या प्रश्नावर काम करण्याचा अनुभव, सातत्याने काम करण्याचा अनुभव ज्यांना असतो, त्यांनाच महिलांचे जे संवेदनशील वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक प्रश्न आहेत ते समजू शकतात आणि ते कसे हाताळायचे, किती सेन्सिटिव्हली हाताळायचे ते कळू शकतं. परंतु यामधला कुठलाही अनुभव त्यांना नव्हता. हे वेळोवेळी महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. दुसरं असं माझं म्हणणं आहे की राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्ष त्या पार्टी स्प्लिटअप झाल्यानंतर लगेच झाल्या. त्यांनी ज्यावेळी पार्टी एकत्र असताना अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळत होत्या, त्याही वेळी त्या पदाचा एवढा दुरुपयोग करत होत्या की त्यांची पाद्यपूजा करणाऱ्या महिलांनाच त्या संघटनेत स्थान देत होत्या. त्यानंतर त्यांना ॲलर्जी कशाची आहे त्याची मी पोस्ट केलेली आहे. नंबर 1, त्यांना ॲलर्जी आहे ज्या स्वाभिमानाने पक्षात संघटनेत काम करतात, ज्या स्वयंभू आहेत, ज्या कुठल्याही प्रकारच्या या सगळ्या गोष्टीत न अडकता प्रामाणिकपणे पक्षनिष्ठेने काम करतात, पक्षनिष्ठा ठेवतात. त्या महिला त्यांना अजिबात आवडत नव्हत्या. ते मी सफर केलेलं आहे. ज्यावेळी मी संघटनेत काम करत होते, आदरणीय सुप्रियाताईच्या आग्रहाने मी मराठवाड्याची निरीक्षक म्हणून माझी नियुक्ती रुपालीताईच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात झाली होती आणि मी पूर्ण मराठवाड्यामध्ये फिरून प्रत्येक ठिकाणी मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलनं केली, महिलांच्या प्रश्नावर आंदोलनं केली. अनेक प्रश्न घेऊन मी महिलांना घेऊन आंदोलनं करत होते. ती गोष्ट त्यांना अजिबात पटत नव्हती. त्यामुळे त्या मला विरोध करायला त्यांनी सुरू केला. अगदी मला आमच्या पक्षाच्या संघटनेतल्या ग्रुपवरून काढायचं सुद्धा त्या करत होत्या आणि अतिशय नवीन राजकारणात नवीन असलेल्या महिलांना त्या आमच्यासारख्या महिलांच्या विरोधात उभा करायच्या आणि अगदी त्यांना पदांची खिरापत महिन्याला वाटप करत होत्या. पण त्याही वेळी मला अनेक आमच्या संघटनेतल्या हितचिंतक महिला सुद्धा म्हणायच्या की हेमाताई तुम्ही कशाला पंगा घेताय, तुमच्या बाजूने कोण उभं राहील, असं म्हणजे त्यावेळी इतकं सगळं चित्र होतं. परंतु मी त्याही वेळी विरोध करत होते आणि ज्यावेळी पार्टी स्प्लिट झाली त्याही वेळी मी उघडपणे विरोध